हेलो एवरीवन, वेलकम टू योर यूट्यूब चैनल इंग्लिश फॉर ऑल बाय शेखर खरा। आज के वीडियो में हम देखने वाले हैं एमपीएससी मेंस का एक पेपर विच डील्स विथ इंग्लिश. सो दिस इज एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस, म्हणजेच एमपीएससी राज्यसेवा. तर राज्यसेवेचा आपण एक पेपर बघणार आहोत मेन्स वाला, त्याला लँग्वेज 2 असं नाव दिलेलं आहे आयोगाने. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू इन दिस व्हिडिओ इज आय एम गोइंग टू सॉल्व द क्वेश्चंस. सो वी हैव लाइक 50 क्वेश्चंस इन इंग्लिश. तो सारे के सारे 50 में एक वीडियो में नहीं बना पाऊंगा. सगळे 50 क्वेश्चंस मी एका व्हिडिओ मध्ये नाही बनवू शकत. सो आय गो लाइक 15 क्वेश्चंस आई टेक इन ईच वीडियो. सो इसके दो तीन पार्ट्स आएंगे. ठीक है, तो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट अस स्टार्ट विद द वीडियो. सो फर्स्ट क्वेश्चन इज आइडेंटिफाई द टाइप ऑफ क्लॉजेस अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेंसेस. ठीक है, टाइप ऑफ क्लॉजेस अंडरलाइंड इन द फॉलोइंग. तो यहाँ पर क्या क्लॉज है? whoever thought of that idea, whoever thought of that idea, ठीक है ना, whoever thought of that idea is a genius. ठीक है. और दूसरे में है I asked her when she would finish writing the book. ठीक है, when she would finish writing the book. So we have two clause sentences and both of them have two clauses over here. ठीक है. So let's see. Just give me a minute. Okay, fine. So पहला clause कौन सा? whoever thought of that idea is a genius. Fine. ठीक. अब इसके ऑप्शंस क्या है कि फर्स्ट वन इज सेइंग कि पहला इज एडवर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, एडजेक्टिव क्लॉज, एडवर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, नाउन क्लॉज, एडवर्ब क्लॉज, एडवर्ब क्लॉज. ठीक. सो ओके, वेरी इजी. नाउ whoever thought of that idea is a genius. तो यहाँ पर ये वर्ब है. इज द वर्ब हो गया. ये वर्ब है. ठीक है ना, दिस इज द वर्ब. सो whoever thought of that idea is a genius. तो इस वर्ब को क्या मॉडिफाई कर रहा है? इस वर्ब को मॉडिफाई कर रहा है हमारा ये क्लॉज, दैट इज whoever thought of that idea. जिसने भी उस आइडिया के बारे में सोचा होगा, मतलब वो इसका सब्जेक्ट है. ठीक है ना. व्हाट इज द सब्जेक्ट ऑफ दिस वर्ब? इस वर्ब का सब्जेक्ट क्या है? देखो, जनरली हम कोई भी सेंटेंस लिखते हैं तो वी राइट इन दिस ऑर्डर: सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक है ना. तो वर्ब तो हमें यहाँ मिल गया इज. ठीक है ना. इस सेंटेंस का वर्ब क्या है? इज है. तो इसका सब्जेक्ट क्या है? इसका सब्जेक्ट है ये पूरा ब्रैकेट जो मैंने यहाँ पर लिखा हुआ. तो वर्ब का सब्जेक्ट ये पूरा ब्रैकेट है. तो वेन एवर अ क्लॉज इज एक्टिंग एज अ सब्जेक्ट, एक क्लॉज एक्ट जब भी एक क्लॉज सब्जेक्ट की तरह काम करता है तो उसे वो हम कहते हैं नाउन क्लॉज. ठीक है ना. तो पहले वाले में दिस इज नथिंग बट अ नाउन क्लॉज. ठीक. अब पहला वाला जो है नाउन क्लॉज है, तो अगर हम सिर्फ ऑप्शन में जाएंगे तो ऑप्शन से भी सॉल्व हो सकता है. दिस विल बी द आंसर, लेकिन we'll just check out the second one also. I asked her when she would finish writing the book. I asked her what. ठीक है ना. I asked her what. Now we have again the verb. Now in the second one, the verb is asked. Asked is the verb. Asked what? Asked what? तो हमें आंसर क्या मिल रहा है? Asked what? Asked her what? When she would finish writing the book. तब ask का ऑब्जेक्ट ये क्लॉज है. अब asked का, अगर मैं यहाँ पर ऐसे एरो कर दूं तो ये आस्ट का ये जो क्लॉज है, इट इज नाउ आर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. सो वेन एवर अ क्लॉज इज एन ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, उस समय भी वो हो जाता है हमारा नाउन क्लॉज. क्या बन जाता है? इट अगेन टर्न्स आउट टू बी अ नाउन क्लॉज. सो बोथ ऑफ देम आर नाउन क्लॉजेस, हेंस थर्ड आंसर इज करेक्ट. तो याद रखना कि जब भी वर्ब का सब्जेक्ट ना, सॉरी, जब भी क्लॉज सब्जेक्ट की तरह काम कर रहा है तो वो नाउन क्लॉज होगा. जब ऑब्जेक्ट की तरह काम करेगा तब भी नाउन क्लॉज होगा. ठीक है. डिटेल वीडियो में क्लॉजेस के बारे में बनाऊंगा. अगर आप चाहते हो कि मैं बनाऊं तो जस्ट कमेंट सेक्शन में मुझे बताना कि मैं क्लॉजेस पे डिटेल वीडियो आपको चाहिए की नहीं चाहिए. ठीक है ना. यहाँ पर मैं बहुत ही ब्रीफली आपको समझा रहा हूँ. वर तुम्हाला फक्त समजून सांगतं. जर तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये प्लीज तसंच सांगा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ तसा घेऊन येईन. चलो, having said that, let's move on to the next question. That is, identify the function of model auxiliary could in the given sentence.
अब आता कुड ही जी मॉडल ऑक्सिलरी, कुड ये जो मॉडल ऑक्सिलरी है, इसका फंक्शनिंग देखना, ठीक है ना। चलो, तो हमें ये भी पता चल गया, लेट्स से कि एक क्वेश्चन जो आई राइट क्लॉज ओवर हियर, एक क्वेश्चन जो है तो क्लॉज और आला है, ठीक है। चलो, ओके, सेकंड जो है दिस इज मॉडल ऑक्सिलरी, सो दिस हैज कम फ्रॉम द टॉपिक वर्ब, ठीक है। ठीक है, तो यू कुड टेक, ओके, यू कुड टेक द फोर ऑफ द castle tomorrow. You could take the four of the castle tomorrow. Four of the castle tomorrow. आय थिंक इथे काहीतरी चूक झालेली आहे. लेट्स सी, पुढचा सेंटेन्स वाचूया. दिस न्यू ड्रग कुड बी अन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाइट अगेन्स्ट कॅन्सर. दिस न्यू ड्रग कुड बी अन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाइट अगेन्स्ट कॅन्सर. ओके, फाईन. सोपा आहे हे पण. अगेन इट इज अ डायरेक्ट functions of your model auxiliary could. ठीक आहे. यू कुड टेक द फोर, फोर नसावं हे टूर असावं, इथे चुकून मिस्टेक झाली. आय थिंक इट हॅज टू बी लाईक दिस. यू कुड टेक द टूर ऑफ द कॅसल टुमॉरो. ओके, इट हॅज टू बी टूर. चलो, तर आपण ते आता नको बघायला की ते फोर आहे का टूर आहे. लेट इट बी एनीथिंग. कोड का फंक्शन बदल नहीं रहा, ठीक है ना. व्हाट इज कुड डूइंग ओवर हियर ना. कुड पहले सेंटेंस में क्या कर रहा है, यू कुड टेक द टूर ऑफ द कॅसल टुमॉरो, म्हणजे तुम्ही कॅसलची जी टूर आहे ते तुम्ही उद्या घेऊ शकता. आता दिस इज, उद्या घेऊ शकता, हाँ, सो दिस इज लाइक अ सजेशन, ठीक है ना. सो दिस इज लाइक अ सजेशन, तो पहले वाले में वी शुड से इट इज अ सजेशन. थर्ड में, सेकंड में, दिस न्यू ड्रग कुड बी एन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाइट अगेन्स्ट कॅन्सर. म्हणजे हे जे नवीन ड्रग आलंय, इट कॅन बी व्हेरी हेल्पफुल इन द फाईट अगेन्स्ट कॅन्सर. म्हणजे काय, इट कॅन बी बेनिफिशियल, म्हणजे हे बेनिफिशियल असू शकतं. सो इट इज टॉकिंग अबाउट पॉसिबिलिटी. इट इज टॉकिंग अबाउट पॉसिबिलिटी. सो द आन्सर फॉर द 52nd क्वेश्चन विल बी 3. एक्सप्रेसेस सजेशन, इथे ते सजेशन दाखवत आहे, ठीक आहे, आणि इथे पॉसिबिलिटी दाखवत आहे, ठीक आहे. अगेन दिस इज कमिंग फ्रॉम द टॉपिक वर्ब. वर्ब मध्ये पण मॉडल ऑक्झिलरीज, मॉडल ऑक्झिलरीज मधनं हा आलेला प्रश्न आहे. व्हेरी सिंपल, ठीक आहे. चलो, इफ यू वांट अ डिटेल व्हिडिओ ऑन मॉडल ऑक्झिलरीज, प्लीज कमेंट इन द कमेंट बॉक्स. चलो, let's move on to the next question, that is, identify the sentence or sentences punctuated correctly. Identify the sentence or sentences punctuated correctly. Now, directly coming from the topic punctuation. पंक्च्युएशन या टॉपिक वरनं आलेला आहे हा प्रश्न, ठीक आहे. सोप्पाच असणार आहे. फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्ह ऑल डेझर्टेड हिम. ठीक आहे, फ्रेंड्स, कंपॅनियन्स आणि रिलेटिव्ह. आता आपल्याकडे इथे तीन लोक दिलेली आहेत, या तीन वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत इथे, फ्रेंड्स, कंपॅनियन्स अँड रिलेटिव्ह, ठीक आहे ना. ऑल डेझर्टेड हिम. आता या प्रश्नाचा, या वाक्याचा अर्थ काय होतोय की मित्रांनी, साथीदारांनी आणि नातेवाईकांनी सगळ्यांनी त्याला ऑल डेझर्टेड हिम का मतलब क्या होता. डेझर्टेड हिम चा अर्थ होतो की त्याला वाळीत टाकलं किंवा त्याला इन्क्लूड नाही केलं, त्याला सोशलाइज नाही केलं, ठीक आहे ना. तो फ्रेंड्स नंतर कॉमा दिलाय, सो दिस इज राईट. फ्रेंड्स नंतर कॉमा आहे इथे बघा, जस्ट, इथे कॉमा आहे, सो दिस इज राईट. कंपॅनियन्स नंतर सुद्धा कॉमा आहे, दिस ऑल्सो इज राईट. आणि रिलेटिव्ह नंतर एक हायफन दिलेला आहे, ठीक आहे ना. रिलेटिव्ह नंतर एक, हो सॉरी, रिलेटिव्ह नंतर एक, आय जस्ट चेंज द इंक, हा, रिलेटिव्ह नंतर इथे आपल्याला एक हायफन दिसतोय बघा. Now this hyphen is nothing but a pause. This is like a pause. म्हणजे आपण बोलताना कसं बोलायचं माहितीये की फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्ह, ठीक आहे ना. फ्रेंड्स नंतर छोटासा पॉज, कारण कंपॅनियन्स आणि रिलेटिव्ह दोन्ही वेगवेगळे. सो फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्ह ऑल डेझर्टेड. तर हा हायफन जो आहे ना, ही डॅश जी आहे, हायफन जे आहे, इट इज शोईंग अस अ पॉज, ठीक आहे. सो फर्स्ट वन इज पंक्च्युएटेड करेक्टली. Let's look at the second one. He asked me whether I had written my exercise. He asked me whether I had written my exercise. Okay, fine. Now B1 is also correct. कोई दिक्कत नहीं है. इथे फुल स्टॉप दिलेला आहे, ठीक आहे ना. ओके, फाइन. यहाँ पर भी एकदम सही है. सो ए एंड बी तो करेक्ट है. आता ए आणि बी करेक्ट असलेले ऑप्शन कुठले आहेत. ए आणि बी करेक्ट आहे. ए आणि बी करेक्ट आहे. आता इथे बी नाही आहे, इथे ए नाही आहे, सो थर्ड ऑप्शन गेला, फोर्थ ऑप्शन गेला.
Now we have only one and two left with us. That is ABD and ABC. Okay. So let's see. Oh father, I hear the sound of guns. Oh father, I hear the sound of guns. And D में Oh Hamlet, speak no more. आता तुम्ही बघत असाल इट इज व्हेरी इझी जरी तुम्हाला माहिती नसेल ना एक्झाम देताना की आता हाऊ टू अप्रोच दिस क्वेश्चन नाउ यू कैन सी द बोथ द सेंटेंस आर स्टार्टिंग विद ओ बट ओ हैमलेट के बाद यहाँ पर दिया हुआ एक कॉमा एंड वी डू नॉट हैव अ कॉमा ओवर हियर वेयर वी नीडेड वन यहाँ वी नीडेड अ पॉज ओ फादर आई हियर द साउंड ऑफ गन्स ओ हैमलेट स्पीक नो मोर ठीक आहे ना ओ हैमलेट म्हणजे काय हॅमलेट तू अजून जास्त बोलू नको आणि ओ फादर म्हणजे Papa, I can hear the sound of guns. So we need a comma over here. So C statement is not correctly punctuated. D is correctly punctuated. So we have A, B, and D. Correct answer is 1. Correct answer will be 1. I hope सगळ्यांना समजलं असेल हे. ठीक. चल, let's move on to the next question. Now, the question काय म्हणतो match the affixes with the words. Match the affixes with the words. Okay, fine. म्हणजे या दोघांना जोडून आपल्याला एक वर्ड्स बनवायचा ठीक आहे वर्ड्स बनवायचे ठीक आहे ओके सो डी सो फार डी नाउ वी हैव डी एज एन डी के बाद कुछ आने वाला है फ्रॉम बी कॉलम ठीक है ना सो वी हैव लाइक दिस तो असं आपण इथे लिहून घेऊया देन वी हैव अ ब्लैंक एंड देन वी हैव एज ठीक है ना तो वी कैन से बॉन्डेज चलो बॉन्डेज हमें मिल गया तो वी हैव बॉन्डेज ओवर हियर ठीक है देन वी हैव डैश एंड देन वी हैव एन ठीक है लेंदन ओके ठीक है लेंदन जो वाढवणे LENGTHEN सो लेंदन सो थ्री जुड़ गया एफ से ठीक है थ्री जुड़ गया एफ से टू जुड़ गया हमारे बॉन्ड से दैट इज ई से आई थिंक दो भी मिल गए तो भी आई थिंक वी कैन सॉल्व द क्वेश्चन टू इज रिलेटेड टू ई टू इज रिलेटेड टू ई फाइन दूसरा कुछ ऑप्शन है तो इट हैज टू बी ऑप्शन वन फिर भी हम चेक करेंगे थर्ड इज रिलेटेड टू एफ यस करेक्ट फाइन चलो आर्च राइवल डू वी हैव आर्च राइवल नहीं आई थॉट इंडिया पाकिस्तान वाला आर्च राइवल होगा सो वी डोंट हैव आर राइवल ओवर हियर बट आर्च ड्यूक वी कैन से आर्च ड्यूक मतलब राजा की तरह होता है सो आर्च ड्यूक फोर विल गो एंड जॉइन टू सी ओके फोर विल गो एंड जॉइन सी फाइन देन इन डैश able in dash and then we have able so what will be this incurable yes it can be or it will be incurable yes then we have dash and hood so manhood yes manhood so incurable जुड़ गया आपके ए से हुड आपका जुड़ गया मैन से तो भाई बचा क्या डी का बचा 1 2 3 4 5 6 dethrone okay fine dethrone मतलब तख्त से हटा so correct answer now it's a very easy now this question can be done only if you read a lot or if you know the words so we can say that this comes from the topic vocabulary vocab से आया हुआ topic है ये question है ये sorry correct answer इसका होगा one now let's move on to the next one identify the type of phrase underlined in the following sentence the underline केलेलं कोणतं आहे तर it is this by virtue of hard work. Now what we have to do is we have to find out the type of phrase. Type of phrase. आता फ्रेजचं इट इज व्हेरी सिम्पल फ्रेजचं कसं आहे फ्रेजचा पहिला शब्द तुम्हाला बघायचा फर्स्ट वर्ड ऑफ द फ्रेज मेजॉरिटी ऑफ द टाइम्स दिस विल सॉल्व युअर क्वेश्चन की पहिला शब्द बघा फ्रेजचा कोणता तर पहिला शब्द कोणता आहे हा बाय कोणता पार्ट ऑफ स्पीच है बाय इज अ preposition yes or no by is a preposition तो prepositional phrase हो गया ये it's very very simple so correct answer will be option 4 ठीक है ना चल phrases now this is coming from phrases
और वी कॅन से क्लॉजेस या चॅप्टर मधून. जर तुम्हाला हवं असेल की मी याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवावा तर जस्ट कॉमेंट मी, तर मतलब लिहा तसं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये. Let's move on to the next question. I'm so sorry. So the next question is, the ship has its complement of 150 passengers. आता आपल्याला करायचं काय याच्यात? Okay, the underlined word in the above sentence means what? Support, full amount, supplement, best wishes. Okay. आता चलो, has its complement. Fine. Now the ship has its complement of 150 passengers. मतलब it has support of 150. क्या आता जरी नसेल माहिती कॉम्प्लिमेंटचा अर्थ तरी हाऊ कॅन वी रीच टू द आन्सर इज बेस्ड ऑन, म्हणजे काय करायचं ना की प्रत्येक ऑप्शनला तुम्ही तिथे लावून बघा. ठीक आहे ना, लावून बघा आणि बघा की त्याचा अर्थ बनतोय का. जस्ट सी टू इट, मतलब जस्ट सी टू इट की इज इट मेकिंग एनी सेन्स ऑर नॉट. ठीक आहे. नाउ लेट्स से द शिप हॅज इट्स सपोर्ट ऑफ 150 पॅसेंजर्स. आता 150 लोकांचा सपोर्ट आहे का त्या शिपला? नाही. ठीक आहे, रॉंग. द शिप हॅज इट्स फुल अमाउंट ऑफ 150 पॅसेंजर्स, क्वेश्चन मार्क, आम्हाला पता नाही. ठीक आहे ना, लगेच तुम्हाला असं वाटलं की लगेच टिक मार्क करू नका. जस्ट वेट अँड चेक दी अदर ऑप्शन ऑल्सो. द शिप हॅज सप्लीमेंट ऑफ 150 पैसेंजर्स. अगेन सप्लीमेंट मतलब सपोर्ट की तरह होगा, तो अगेन रॉन्ग. द शिप हैज इट्स बेस्ट विशेज ऑफ, नो, इट हैज टू बी फुल अमाउंट. तो कॉम्प्लीमेंट का मतलब क्या होता है यहाँ पर? फुल अमाउंट. ठीक आहे. अं, आपल्याला तुमच्या vocab साठी एक अजून एक मिळाला की व्हॉट डज कॉम्प्लिमेंट मीन. कॉम्प्लिमेंट मीन्स फुल अमाउंट. ठीक आहे. Let's go to the next question. 57th. ओके, क्या करायचं आहे? मॅच द फॉलोइंग. ठीक है, तो ए कॉलम मध्ये आपल्याला शब्द दिलेले आहेत. सो हमें वर्ड्स दिए हैं कॉलम ए में, और कॉलम बी में हमारे पास है द मीनिंग ऑफ इट. सो वन हु लीव्स अ कंट्री टू लिव इन अनदर. ओके. One who comes to the aid of others. Okay. A foreigner who comes to stay in a country. Okay. And a colleague belonging to the same country. Okay. A colleague belonging to the same country. Hmm. ठीक है. अब इसका, चलो जी ठीक है ना, कंपैट्रिएट. अब जो आसान आसान वाले उसको पहले ज्वाइन करते हैं. तो कंपैट्रिएट का मीनिंग होता है कलीग बिलोंगिंग टू द सेम कंट्री. बरोबर. सो वन विल जॉइन टू डी, वन विल जॉइन टू डी. ओनली वन ऑप्शन इज देअर. ऑप्शन वरनं सुद्धा तुम्ही सोडवू शकता. बट लेट्स चेक ऑल ऑफ देम. समारिटन, अ गुड समारिटन. जे हिंदू वाचतायत रोज, एव्हरीबडी नो की गुड समारिटन मतलब क्या होता है. हा शब्द खूप वेळा, ओ सो सॉरी, स्पेलिंग चुकलं. समारिटन, गुड समारिटन मतलब गुड सिटीजन, जो मदद करने आता है. तो समारिटन का मतलब क्या होता है? इट इज नथिंग बट वन हु कम्स टू एड, टू द एड ऑफ अदर्स. एड का मतलब होता है हेल्प. ठीक है ना, एड का मतलब होता है हेल्प. जिन्होंने भी मेरे दूसरे वीडियोस नहीं देखे, जस्ट गो एंड वॉच द वीडियोस, क्योंकि वहां पर मैं द हिंदू वोकैबलरी के, द हिंदू एडिटोरियल की वोकैबलरी आपको समझाता हूँ विद इंक्लूडिंग डिफरेंट कॉन्टेक्चुअल मीनिंग्स. मतलब एक ही शब्द के अलग अलग मीनिंग्स कैसे होते हैं या कहाँ कहाँ पर कैसे उसका यूज हो सकता है. आई एम टेलिंग यू ऑल दोज इन योर वोकैब. मतलब दूसरे वोकैब की तरह या दूसरे एडिटोरियल वोकैब की तरह नहीं है कि सिर्फ मीनिंग बताया और चल दिया आगे. ओवर हियर आई एम टेलिंग यू डिफरेंट कॉन्टेक्चुअल मीनिंग्स. ठीक है. फाइन. चलो, नाउ लेट्स मूव टू, सो सेट 4 विल जॉइन टू बी. चलो ठीक है, तो हमने क्या देखा? 1 विल जॉइन टू डी. ठीक है. 4 विल जॉइन टू बी. फाइन. 2 विल जॉइन टू ए. सो वन हु लीव्स अ कंट्री टू लिव अनदर इज व्हाट? इज अ एमिग्रेंट. ठीक है ना, जो बाहर जाके रहता है. वन हु लीव्स अ कंट्री टू लिव, मतलब आप अगर जाके कल यूएस में रहने लग गए तो यू विल बी एन एमिग्रेंट. एंड यूएस वाला अगर आके यहाँ रहने लग गया तो ही विल बी अ इमिग्रेंट. तो इसका आंसर होगा 2. 1 का डी, 2 का ए, 3 का सी एंड 4 का बी. वेरी इजी क्वेश्चन. नाउ दिस ऑल्सो कम्स फ्रॉम योर टॉपिक वोकैबलरी. वोकैबलरी से 2 क्वेश्चन हो गए. तो
तो प्लीज वोकैबलरी के लिए मेरे द हिंदू एडिटोरियल की वीडियोस देखना। सारे शब्द आपको वहां पर मिलेंगे। सारे शब्द इमिग्रेंट एंड एमिग्रेंट, तो वो ये जब जब से ये डोनाल्ड ट्रंप ने वीजास का वो फिर से चालू किया, तब से ये इमिग्रेंट एमिग्रेंट इमिग्रेंट ये सारे शब्द हिंदू में बहुत बारी आता है। ठीक है। नाउ लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन। 58, what is it trying to say, or what is the question? So sorry. Identify correct word for the phrase. अच्छा, phrase दिलेली आहे आपल्याला. A person who lives for pleasure. Okay, a person who lives for pleasure. Hmm. Hedonist, fanatic, homicide, pacifist. Okay. Hedonist, fanatic, homicide, or pacifist. Now, the correct answer for this is a person who lives for pleasure is called as hedonist. So, this is the answer. ठीक है. A person who lives for pleasure is called as what? Hedonist. Hedonist. Now, what is a fanatic? Fanatic मतलब someone who is extreme. ठीक है ना? He is a fanatic of something something. ठीक है ना? समथिंग एक्सट्रीम लेवल पे जाता है, या हाँ, एक्सट्रीम पे ही आप ध्यान देना। पैसिफिस्ट का मतलब होता है समवन हु इज अगेंस्ट एग्रेशन, समवन हु इज अगेंस्ट एग्रेशन, समवन हु इज अगेंस्ट एग्रेशन, और यू कैन से वॉर। ठीक है ना? मेरा एक यूट्यूब वीडियो है जहां पर मैंने बेल इस शब्द से रूट वर्ड लिया है। बेल, बेल का मतलब होता है वॉर या एग्रेशन। जैसे आपने काफी सारे वर्ड्स देखे होंगे, बेलिजरेंट, बेलिकोज, उन सारे का एक मैंने वीडियो बनाया हुआ है, तो जस्ट गो एंड वॉच दैट। आपको इन सारे शब्दों के मीनिंग्स, मतलब वहाँ ये मीनिंग वहां पर नहीं है, बट उसके अपोजिट में पैसिफिस्ट आता है। ठीक है ना? और हाँ, और एक वीडियो है मेरा जहां पर मैंने रूट वर्ड पैक लिया है। पैसिफिस्ट कम्स फ्रॉम द रूट वर्ड पैक, तो उसका भी मेरा वीडियो है यूट्यूब पे, जस्ट गो एंड वॉच इट। Okay. So a fanatic means extreme, pacifist means against aggression or war. Homicide means killing of one person. ठीक है ना? होमिसाइड का मतलब होता है किलिंग ऑफ वन पर्सन बाय अनदर। ठीक है। सो थर्ड will not be your answer, second also not be your answer, and fourth also. The correct answer is hedonist. ठीक है। चलो जी, आई होप आपको समझ में आया होगा ये। Let's move on to the next one. Select the correct meaning of the underlined phrase in the given sentence. Okay, so do you understand what the, अच्छा यही phrase है क्या? अच्छा, underlined phrase is getting at. Okay, fine, and this is the sentence. Okay, so do you ये sentence है, sorry मैं समझ ही नहीं पाया पहले। ठीक है। So do you understand what the poet is getting at in these lines? Okay, तो underlined phrase getting at है. Do you understand what the poet is getting at in these lines? Overcome नहीं होगा आंसर. Finish, what the poet is finishing in these lines. मतलब इन इस लाइन में पोएट क्या कहना चाहता है ये हमें चाहिए। तो ओवरकम, फिनिश और रिकवर तीनों भी आपके आंसर नहीं होंगे। करेक्ट आंसर विल बी सजेस्ट। सो दिस इज अ फ्रेजल वर्ब कमिंग फ्रॉम योर टॉपिक, फ्रेजल verbs, phrasal verbs. Next is identify the part of speech of the underlined words in the given sentences. ठीक, तो हमें क्या करना है? पार्ट ऑफ स्पीच वर्ब ढूंढना। Soft drinks have a high sugar content. Soft drinks have a high sugar content. I was content just to stay at home and read. He was planning to desert his family and go abroad. Okay, sorry, it hasn't rained in the desert for years. Okay, very easy. Soft drinks have a high sugar content. So यहाँ पर content बन रहा है आपका noun. So it is a noun. ठीक है ना? It is a noun. Soft drinks have a high sugar. Soft drinks have what? अब आपको पूछना है, अब ये ऑब्जेक्ट की तरह काम कर रहा है। ठीक है ना? तो वीडियो के शुरुआत में मैंने आपको बोला था कि वर्ब से पहले सब्जेक्ट आता है, वर्ब के बाद ऑब्जेक्ट या फिर प्रेडिकेट आता है। ठीक है ना? तो सॉफ्ट ड्रिंक्स हैव व्हाट? दे हैव हाई शुगर कंटेंट। ठीक है ना? हैव को व्हाट पूछना, हैव को व्हाट पूछोगे तो आपको हाई शुगर कंटेंट मिलेगा। तो कंटेंट क्या हो गया? नाउन। तो ठीक है ना? वर्ब को हम व्हाट पूछते तो हमें नाउन मिल जाता है। ठीक है। तो सॉफ्ट ड्रिंक्स हैव हाई शुगर, सॉफ्ट ड्रिंक्स हैव व्हाट? हाई शुगर कंटेंट। तो कंटेंट आपका क्या बना? नाउन बना। आई वॉज कंटेंट जस्ट टू स्टे एट होम एंड रीड।
कंटेंट यहाँ पर एक सिचुएशन की तरह यूज किया गया है। जैसे इफ आई से शी वॉज ब्यूटिफुल, अगर मैं ये लिख दूं कि लेट्स से, जस्ट होल्ड ऑन करेंगे, इफ आई राइट द सेंटेंस, चलिए यहाँ पर लिख देता हूँ, शी वॉज ब्यूटिफुल। तो शी का है, व्हाट इज द पार्ट ऑफ स्पीच ऑफ शी? शीचा अर्थ काय होतो इथे? सॉरी, इट इज सब्जेक्ट, बरोबर. हे काय, वॉज काय, वॉज इज अ वर्ब. आणि ब्युटिफुल काय, ब्युटिफुल इज मॉडिफाईंग द प्रोनाउन शी, सो इट बिकम्स आर ऍडजेक्टिव्ह. तसंच इथे वापरले की आई वॉज कंटेंट. हाउ वॉज आई वॉज कंटेंट, तो कंटेंट बन गया आपका एडजेक्टिव. तो यहाँ पर कंटेंट का मतलब हो रहा है व्हाट, इट इज नथिंग बट एडजेक्टिव. ठीक है. ही वॉज प्लानिंग टू डेजर्ट, अब यहाँ पर डेजर्ट अंडरलाइन है, लेकिन डेजर्ट से पहले देखना टू आया है, टू प्लस. तर आता इथे कसं झालंय, इथे झालंय टू प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब, टू प्लस V1. V1 म्हणजेच काय, तर बेस फॉर्म. ठीक आहे ना. सो टू प्लस V1 म्हणजे काय झालं, तर दॅट इज अन इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह, फुल इन्फिनिटिव्ह. टू प्लस V1 म्हणजे काय, टू प्लस V1 म्हणजे फुल इन्फिनिटिव्ह. फुल इन्फिनिटिव्ह. फुल इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, फुल इन्फिनिटिव्ह म्हणजे वर्ब. सो थर्ड इज इट इज नथिंग बट वर्ब. अँड इट हॅजंट रेन्ड इन द डेझर्ट फॉर इयर्स. आता डेझर्ट म्हणजे इथे डेझर्ट वेगळं आणि इथे वेगळं. ठीक है ना. ही वॉज प्लानिंग टू डेजर्ट इज फैमिली, मतलब छोड़ के जाना चाह रहा था वो फैमिली को. ठीक है ना. यहाँ पर उसका मीनिंग वो होता, या फैमिली को अकेले छोड़ के अब्रॉड जाना चाहते हैं. और फोर्थ सेंटेंस में इट हैजंट रेन्ड इन द डेजर्ट मतलब वाळवंट. ठीक आहे ना. थार डेझर्ट, सहारा डेझर्ट, ते जे वाळवंट आहे त्याला रेगिस्तान हिंदीमध्ये. So desert over here is a noun. So we have noun, adjective, verb. So noun, adjective, verb, noun. This has to be your answer. आय होप तुम्हाला समजतं मी जे काय सांगतोय ते. ठीक आहे ना. अगर आप व्हिडिओ में बने रहे हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कॉमेंट. ठीक आहे. आणि कोणते तुम्हाला व्हिडिओज हवेत ते प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, नाही तर मला कळणारच नाही त्याशिवाय. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट not example, it is next question. Identify the examples which are not. आता इथे लक्ष द्यायचं बरं का ना. दीज क्वेश्चन आर वेरी इंपॉर्टंट, जहां पर आपको ये हम नॉट वाला जो है ना, नॉट वाला सिलसिला भूल जाते हैं. काही गडबडीमध्ये आपण हे नॉट विसरून जातो. आपल्याला इथे काय पाहिजे, आपल्याला इथे असे सेंटेन्सेस पाहिजे विच आर नॉट ऍडवर्ब क्लॉजेस ऑफ टाइम. ठीक आहे. आपला दुसरा प्रश्न आलाय फ्रॉम द टॉपिक क्लॉज. क्लॉज फ्रेजेस क्लॉजेस तसं बघितलं तर हा तिसरा चौथा क्वेश्चन असावा. ठीक है. सो आफ्टर द लॉ हैड बीन पास दिस फॉर्म ऑफ क्राइम सीज्ड. ठीक है. फाइन. लेट हिम बी अरेस्टेड वेर एवर ही मे बी फाउंड. ओके. वी ईट सो दैट वी मे लिव. इफ इट रेन्स वी शॅल स्टे ॲट होम. आता ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम काय करतो, आपल्याला सांगतो. ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम ब्रीफ मध्ये सांगतो, डिटेल मध्ये नाही. सॉरी. इट टेल्स अस, it tells us when something happened. It tells us when something happened. When something happened. So after the law had been passed, this form of crime ceased. म्हणजे अशा प्रकारचं जे क्राईम आहे ते कमी झालं. When, कधी कमी झालं? आफ्टर द लॉ हॅड बीन पास्ड. तर त्याचं उत्तर काय मिळतं आपल्याला, हा क्राईम कधी कमी झाला, आफ्टर द लॉ हॅड बीन पास्ड. So it is telling us when this happened. So this is an adverb clause. So this is an adverb clause. Let him be arrested wherever he may be found. When should he arrested? हमें नहीं पता. Wherever he may be found. यहाँ पर when something should be done or when something should happen, ये हमें नहीं बताया गया. So this is not an adverb clause of time. We eat so that we may live. आता इथे कारण दिलेलं आहे. आपण का खातो, ताकि हम जी सके. आपण का खातो, कारण का आपण जगू. यहाँ पर भी ये when something should be happen, हा क्वेश्चन आंसर होत नाहीये. सी ऑल्सो इज नॉट योर
adverb clause of time. If it rains, we shall stay at home. Now, this is a conditional sentence. If it rains, now this comes from the top. हा conditional sentence है. 5 टाइपचे conditionals आहेत. Zero, first, second, third, zero, first, second, third, and mixed. हाँ, 5 आहेत. Zero, first, second, third, and mixed. So, if it rains, we shall stay at home is not an adverb clause of time. It is an if clause. If नि चालू होतं, this is also known as if clause. So only one, पण आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे which of them are not adverb clauses of time. So B, C, and D are not adverb clauses of time. Hence, answer will be second one. ठीक है? I hope तुमच्या लक्षात आलं असेल. I hope आपको समझ में आया होगा. चलो, let's move on to the next question. That is, identify the correct word for the explanation. Complete range of different opinions. And correct word. Acha, so we want a one word substitution. So this is coming from one word substitution. One word substitution. Okay. Complete range of different opinions. म्हणजे भरपूर opinions आहे आणि त्याची complete range. Can it be spectrum? Can it be speculate? Speculate म्हणजे अं, शक करना. ठीक है ना? संशय. Speculate. So this will not be the answer. Spectacular matlab something that is very attractive, something that is very beautiful, or something that is very nice, we can say. खूप चांगल्या गोष्टी जसं की spectacular. For example, we can say what a spectacular inning. म्हणजे एवढा भारी खेळला. We use the adjective spectacular. This is not. Splendid also means the same. Something that is good, something that is nice. We call it a splendid. So spectrum is the only आंसर लेफ्ट सो द करेक्ट आंसर इज स्पेक्ट्रम स्पेक्ट्रम का मतलब होता है वाइड रेंज ऑफ समथिंग यही होता है या फिर वी कैन से वाइड रेंज ऑफ समथिंग वाइड रेंज ऑफ समथिंग इज कॉल्ड एज स्पेक्ट्रम स्पेक्युलेट चा अर्थ काय होतो स्पेक्युलेटचा अर्थ होतो एक थिअरी बनाना टू फॉर्म अ थिअरी मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण म्हणू शकतो शक करना भी उसका होता बट लेट्स नॉट गो इन दॅट डिरेक्शन टू फॉर्म अ थिअरी स्वतःच एक थिअरी बनवून ठेवायचं एक स्पेक्युलेशन बनवून ठेवायचं ठीक है ना स्प्लेंडेड का मतलब होता है समथिंग दैट इज मैग्निफिसेंट समथिंग दैट इज मैग्निफिसेंट ठीक है एंड स्पेक्टेकुलर मीन्स समथिंग दैट इज ब्यूटिफुल or something that is very beautiful so very ब्यूटीफुल ठीक है चलो जी तो आगे बढ़ते हैं विथ आर हा तर याचं उत्तर दिलं ना हा याचं उत्तर आता इथं खूपच मी गडबड केली आहे त्याचं उत्तर आहे स्पेक्ट्रम ठीक है यहाँ पे टिक मार्क करता हूँ ऑप्शन वन इज द आंसर 63rd question a newborn infant's dash skills are not fully dash for it can not discern images more than 10 inches away fine fine. So a newborn infant's dash skills olfactory skills में olfactory मतलब something that is related to smell or we can say olfactory का मतलब होता है sense of smell ठीक है shared so a newborn in now this is talking about it cannot discern images more than मतलब वो पहचान नहीं सकता images जो 10 इंच से दूर है 10 इंच से भी ज्यादा दूर हो तो ऐसे images को वो देख नहीं पाता तो दिस इज रिलेटेड टू विजन ठीक है ना तो विजुअल स्किल्स वी कैन से यहाँ पर विजुअल न्यूबॉर्न इन्फेंट्स विजुअल स्किल्स आर नॉट फुल्ली डेवलप्ड फॉर इट कैन नॉट डिसर्न इमेजेस तो दिस हैज टू बी द आंसर ऑल्फैक्टरी का मतलब होता है सेंस ऑफ स्मेल शेयर्ड का मतलब सभी को पता होगा descriptive something that is in written now MPSC is has adopted descriptive format ripened मतलब पक जाना ठीक है ना पिकणे मराठीमध्ये पिकणे म्हणतो आपण व्हिज्युअल आंखोवाला सेन्स जो होता डेव्हलप्ड जे डेव्हलप झालंय ऍव्हरेज समथिंग दॅट इज मीडिऑकर फॅमिलियर जे
विच इज फॅमिलियर, मतलब हम क्या समज सकते फॅमिलियरला मराठीत काय म्हणणार आपण, जे आपल्याला माहिती असलेलं. इट इज फॅमिलियर फॉर मी टू स्टे इन पुणे, और इट इज फॅमिलियर फॉर मी टू स्टे इन दिल्ली. ठीक है. सो these are the meanings of the other words. Correct answer is visual or developed. Now identify the sentence or sentences with correct tense form. Okay, correct tense form आपल्याला हवा इथे. Fine. I have not seen him for several days. I have not seen him for. Identify the correct sentence or sentence with. Identify the sentence or sentence with correct tense. Correct tense हवा. I have not seen him for several days. So हा टेन्स कुठला वापरला? Subject plus have plus V3. ठीक है ना? Subject plus have plus V3, that is past participle, is present. This is our present perfect. ठीक है. Just wait. The subject plus have plus V3 is our present perfect. Fine. Okay. I have not seen him for several days. Correct. When I first met him, he was studying painting. He was studying painting. ठीक है. When I first met him, he was studying painting. ठीक है. So इथे जो आहे, इथे we have used simple past. So when I first met him, simple past. ठीक आहे. आता हा वेगळा क्लॉज आहे. He was studying painting. ठीक आहे. He was studying. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो पेंटिंग शिकत होता. He was studying painting. स्टडिंग जे आहे ते इथे जेरंड आहे. और we can be used as a normal verb also. He was studying painting. Fine. This also is दो क्लॉज आलेला आहे इथे म्हणून पहिल्या याच्यात सिम्पल पास्ट, दुसऱ्या याच्यामध्ये वी कॅन से पास्ट कंटिन्युअस. सो बोथ ऑफ देम आर करेक्ट. पास्ट कंटिन्युअस आहे इथे. बट क्लॉज चेंज होतोय म्हणून वी कॅन चेंज द टेन्स. हे तर सगळ्यांना माहिती असेल. सो सेकंड, सो ए इज राईट, बी इज राईट. ठीक आहे. ही फेल इल अँड इज ऑन लीव टुडे. ठीक आहे ना. ही फेल इल. आता हा सिंपल अगेन इट इज व्हॉट. अगेन दिस इज सिंपल पास्ट. ही फेल इल अँड आता कंजंक्शन आलाय इज ऑन लीव टुडे, म्हणजे तो काल परवा कधीतरी आजारी पडला असेल आणि आज तो सुट्टीवर आहे. तो लेट्स अज्यूम की कालच पडला असेल. तो ही फेल इल अँड इज ऑन लीव टुडे. सो अँड है वापस से चेंज होके इट इज बिकमिंग सिंपल प्रेजेंट. दिस ऑल्सो इज करेक्ट. वी वेट फॉर यू एज लॉन्ग एज यू विश. नाउ दिस इज रॉन्ग. नाउ दिस इज अगेन कंडिशनल. ॲज लॉंग ॲज यू विश. सो वी वेट नाही, इथे सिम्पल प्रेझेंटची गरज नाही आहे. इथे सिम्पल प्रेझेंट वापरलेला आहे. कोणता वापरला इथे? सिम्पल प्रेझेंट. नाउ दिस इज अ कंडिशनल वाला सेंटेन्स. वी वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश. जोपर्यंत तुझी इच्छा आहे, जोपर्यंत तुझी कंडिशन आहे, तुझी इच्छा आहे, तोपर्यंत आम्ही थांबणार तुझ्यासाठी. पण इथे सिम्पल प्रेझेंट न वापरता आपल्याला पाहिजे होतं इथे वी विल वेट. वी विल वेट फॉर यू. बाकी सगळं सेम. तो डी वाला जे आहे ते चुकीचं आहे. सो वी हॅव ऑप्शन ए बी आणि सी ऑप्शनच नाही आहे. ओके फाईन. सो ही फेल इल अँड इज ऑन लीव टुडे. ओके फाईन. ओके फाईन. आता सी मध्ये पण एरर आहे की ही फेल इल अँड इज ऑन लीव टुडे. आता इथे चुकलं काय? टेन्स तर बरोबर वापरलंय, पण इथे आता सी स्टेटमेंट जे आहे ना, सी स्टेटमेंट अँड इज अ फॅन बॉय. फॅन बॉयज म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. ठीक आहे ना. अँड काय आहे? अँड इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ठीक आहे ना. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मी इथे लिहितो खाली. फॅन बॉईज. ठीक आहे ना. फॅन बॉईज आर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. फॉर. एफ म्हणजे काय? एफ म्हणजे फॉर. ठीक आहे. एफ म्हणजे फॉर. ए म्हणजे अँड. एन म्हणजे नॉर. बी फॉर बट. ओ फॉर
or Y फॉर yet आणि S फॉर so. ठीक आहे ना. ही फेल इल अँड इज ऑन लीव्ह. आता होतंय काय इथं, ही फेल इल. ठीक आहे ना, इथे लिहितो मी, ही फेल इल. नाव इथे वी हॅव आर सब्जेक्ट आहे बरोबर. देन वी हॅव फेल, दॅट इज आर वर्ब, अँड देन वी हॅव दिस ऍडजेक्टिव्ह, ही फेल इल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लिहिलंय अँड, जे की फॅन बॉईज आहे, म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं काम काय असतं, इट दे ऑलवेज जॉईन टू independent clauses. They join two they join they always join two independent independent clauses. They always join two independent clauses. आता जेव्हा आपण दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस आपण जॉईन करतो वेगवेगळे, तेव्हा आपण subject we use the subject separately. So he fell ill and he is on leave and he is on leave. इथे त्यांनी सब्जेक्ट वापरला नाहीये, बाकी ठीक आहे. या फिर दिस इज सी, वी कॅन से दिस इज वी कॅन टर्म दिस ॲज C1. ठीक आहे ना. इथे काहीतरी चूक झाली आयोगाकडनं, बट स्टील विल ट्राय टू फाइंड आउट. C2 मतलब एक वर्जन याचं असं होऊ शकतं, किंवा तो आजारी पडलाय म्हणून त्यांनी सुट्टी घेतली. येस नो. आता कोणीतरी असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो ना सेंटेन्सचा, कि वो बीमार है इसलिए उसने छुट्टी ली है. तो यहाँ पर एंड इज नॉट द अप्रोप्रिएट कंजंक्शन, और वी कैन से वी हैव अ मोर अप्रोप्रिएट कंजंक्शन, दॅट इज एस. म्हणजेच काय, सो. आपण असंही लिहू शकतो की ही फेल इल, सो ही इज ऑन लीव टुडे. सो ही इज ऑन लीव टुडे. ठीक आहे. ठीक, म्हणजे इथे संशयवाला जे सेंटेन्स आहे ते ओनली, इट इज ओनली सेंटेन्स सी. बाकी याच्यामध्ये तर मला काही असं वाटत नाहीये. ठीक आहे ना. म्हणजे ए आणि बी मध्ये तर काहीच वाद नाहीये, ए आणि बी तर करेक्ट आहेच. ठीक आहे ना. सो वी हॅव ए आणि बी वाला एकच ऑप्शन आहे. बी आणि सी होऊ शकतं, पण ए मध्ये काहीच कोई शक की गुंजाइश ही नाही. जसं सी मध्ये आपल्याला वाटतं की सी चे दोन अलग अलग तरीके से ये करेक्ट हो सकता है. ठीक आहे ना. सो बी अँड सी, ए अँड डी, डी तो सवाल ही पैदा नाही होता. आता एलिमिनेशन टेक्निक जर तुम्ही इथे वापरली तर थर्ड ऑप्शन जो आहे तो कट होतो, आणि फोर्थ ऑप्शन जो आहे तोही कट होतो. तो ए एंड डी कट गया, सी एंड डी कट गया, बचा क्या, ए एंड बी एंड बी एंड सी. नाउ सी जो है, सी के दो अलग अलग हमने तरीके देखे कि दो अलग अलग, म्हणजे वी आर नॉट 100% श्योर. तो जब ऐसा जब होता है तो वील ऑलवेज गो विथ ऑप्शन 1. ए एंड बी मध्ये काहीच शक नाही आहे. वी आर नॉट हॅव्हिंग एनी स्पेक्युलेशन. ठीक आहे ना. वी आर नॉट हॅव्हिंग एनीथिंग इन स्टेटमेंट सी, वी आर अ बिट स्पेक्युलेटिव. ठीक है ना. वी आर नॉट कन्फर्म. सो विल गो विथ ऑप्शन 1. ठीक है. तो आज के वीडियो में इतना ही दोस्तों. सो वी हॅव लुक्ड इन टू 14 क्वेश्चन्स, 51 to 64 आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे विथ द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. जर तुम्हाला आणि काही हवं असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज मेन्शन करा तसं. धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी. अंटिल नेक्स्ट टाइम. सी यू अंटिल नेक्स्ट टाइम. सॉरी.